नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वेबमध्ये ओ तुमच्या थांबा सर्वांचं थांबा ओ स्वागत. थांबा, काय करताय? मी अमेरिकन भाऊ. कोण आहात हॅलो, तुम्ही? मी भक्ती फ्रॉम अमेरिकन लाईफ मराठी वाईफ. हे माझं चॅनल आहे. मग काय करू? गजब बेइज्जती है. मी बोलणार इथे. हा माझा व्हिडिओ आहे. मी ऑस्टिन फिरायला आले आणि माझ्या व्ह्युअर्सला ऑस्टिन दाखवायचंय मला. आजकालची पोट्टी कोलॅब करूयात का? ठीक आहे, नॉट अ बॅड आयडिया. चालेल. हे बॉस्टन वाल्यांना काय खांग पत्ता नाही, काय माहित नाही ऑस्टिन काय चीज आहे. आज दाखवूया. हॅलो, बॉस्टन वरनं आले मी. हा, आमच्याकडे व्हाईट क्रिसमस असतो, थंड प्रदेश, इथं मरायची वेळ आली 6 उन्हामध्ये. महिने हिवाळ्यात असे कुडकुड 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 At least कुडकुड उन्हाचं बाहेर तरी पडू शकतो, नाही तर चक्कर यायची वेळ. हे पाणी दे मला इकडे दे. दाखवतो तुला ऑस्टिन काय चीज आहे. होऊन जाऊ दे ऑस्टिन का बॉस्टन. चल, शेवटी बॉस्टन इज द विनर, राईट? हे ऑस्टिन बघितलं नाही तू. चल 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 इकडे. शेवटी ठरवूयात आपण. तर बघती, हे आहे आमचं टेक्सास कॅपिटल बिल्डिंग. आमचे टेक्सास राज्याचे जे काही लॉज वगैरे असतात ते सगळे इथे पास होतात. ओह वाव, दिसायला तर छान आहे, पण आमच्याकडे काही असंच आहे. आमच्याकडे मॅसेच्युसेट्सचं स्टेट हाऊस आहे आणि त्याला गोल्डन कलरचा डोम पण आहे. इथे तसं काही दिसत नाहीये, दगडी बांधकाम दिसतंय. गोल्डन कलरचा डोम. येस, चल आतून बघ आणि मग सांग. ठीक आहे, बघूयात. चला. एंट्री फी दिलीच नव्हती आपण. फ्री आहे, एंट्री फी नाही, अरे फ्री. भारीच की. शहराच्या अगदी मध्यभागी स्थित ही बिल्डिंग जी आहे ना, ही प्रत्येक टुरिस्टच्या लिस्ट मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे वा. आणि तुम्हाला इथे सकाळी 8:30 ते दुपारी 4:30 पर्यंत मस्त तुम्हाला टूर पण मिळेल. पण त्यासाठी सकाळी आलं तर बरं असतं. ही गर्दी आहे ना होता, त्याने चांगले टूर्स असतात. मग सांगायचं ना, आधी सकाळी आलो असतो ना. तू काळजी नको करू, भाऊ देतील तुला फ्री टूर. चल चला. तुला दुब्या दाखवतो इकडे. हे बघ, तुला जॉर्ज डब्ल्यू बुश भाऊ आठवता का? जॉर्ज बुश. आपले प्रेसिडेंट पण होऊन कोण गेले. ओळखत नाही यांना. वा. सुंदर तर आहे, मस्त. बंद आहे ना ते, काय क्लोज. कोण असतं इकडे? इथे ते प्रॉपर चेंबर आहे ना, तिथे जगे जिथे लॉज वगैरे पास होतात. ते हे मेन आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे जे प्रत्येक जे डिस्ट्रिक्ट असतं त्याचा जो निवडलेला असतो. आपल्याकडे काय त्याला MLA म्हणतात ना, MLA वगैरे म्हणतो तेच ना, MLA MPs. कसं भव्य कन्स्ट्रक्शन आहे ना. हो ना. एव्हरीथिंग इन, काय म्हटलं ते, एव्हरीथिंग इज बिग इन टेक्सास. ते विंडोजची साईज पण बघ. ओ वाव, सुप्रीम कोर्ट. चला जाऊया आतमध्ये. एक्साइटेड. बंद आहे, बंद आहे. काय दिवस निवडलाय भाऊ तुम्ही आज यायला? दुसरा रविवार दिवस बघायचा होता ना. हा बेस्ट वार आहे. हो, म्हणून सगळं बंद आहे. ओ हे बघ, ही लायब्ररी. ही आहे लायब्ररी, ज्याचा ऍक्सेस खालून बंद होता ना, टेम्पररी क्लोज. ऍटलीस्ट वरून तरी आपल्याला बघायला मिळते. सो ही पण फ्री आहे, कोणी पण येऊ शकतो. हो, तुम्ही जर वीकडे मध्ये आले तर सहसा हे सगळं उघडं असतं. 1915 मध्ये ही स्टेट लायब्ररी स्थापन झाली होती. वा. रोटुंडा अँड द डोम, तो जो वरचा जो डोम आहे ना, त्याची पूर्ण स्टोरी दिली आहे त्यांनी. आता आपण सगळ्यात वरच्या लेवलवर आहोत आणि इथून खाली बघ. सुंदर. आणि हा भक्ती स्पॉट एवढा फेमस आहे लोकल लोकांमध्ये. भरपूर लोक याचा वेडिंग वेन्यू म्हणून पण वापर करतात. आणि भव्यता बघ ना, भव्यता. दॅट इज वॉट लाईक म्हणजे आपण म्हणजे ते जाणवत नाही, पण तू जस्ट इमॅजिन द एरिया अँड द एक्सपान्स. असं एवढं कधी दिसत नाही ना असं मोठं. भाऊंनी शेवटी एक रूम उघडली. वाव, चॅपल म्हणजे जिथं प्रेयर करतात ना. लायब्ररी. तुला खरं याची जर मजा घ्यायची असेल ना वीकडेमध्ये, कारण आज भरपूर गोष्टी बंद होत्या अनफॉर्च्युनेटली. नो प्रॉब्लेम, पण मला दिसतंय म्हणजे खूप ह्यूज आहे हे. एवढं ह्यूज म्हणजे स्टेट हाऊस मी आतापर्यंत बघितलं नव्हतं. या भरपूर मोठी बिल्डिंग आहे. चला
यांनी बिल्डिंगच्या बाहेर सुद्धा भरपूर हिस्टॉरिकल स्टॅच्यूज बनवून ठेवलेत. खरं बघायला गेलं ना, जर सगळ्या गोष्टी बारीक बारीक बघायला तू सुरुवात केली, तुझा एक दिवस आरामात इथे निघून जाईल. इथे कॅफेटेरिया पण आहे जिथे तुम्ही फूड घेऊ शकता. अच्छा, पण ते उघडे. अरे टोपी विसरलं कोणीतरी. अमेरिकेमध्ये तुम्ही जर अशा पब्लिक ठिकाणी कुठे गेला आणि कोणाचं सामान जर कोणी असं विसरून गेलं तर शक्यतो तिथंच ठेवू द्यायचं. झालं, एक स्पॉट बघून झाला. बघती दरवाजाची साईज बघ. ऍक्च्युली ते म्हणतात ना, एव्हरीथिंग इज ह्यूज इन टेक्सास. ते दिसतंय, तर दरवाजे उघडले नाही आतली वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, पण कशी वाटली आमची टेक्सास कॅपिटल बिल्डिंग? आहे सुंदर, म्हणजे ह्यूज तरी आहे. ह्यूज नाही, ही अमेरिकेतली सगळ्यात मोठी कॅपिटल बिल्डिंग आहे. काय सांगताय, सगळ्यात मोठी? लार्जेस्ट कॅपिटल बिल्डिंग इन अमेरिका. अरे बापरे, वा. चला, मला वाटतं मग आता पहिला पॉइंट तर इकडे दिला पाहिजे ऑस्टिनला, कारण की आमच्या बॉस्टन मध्ये मला वाटत नाही एवढी ह्यूज बिल्डिंग कोणती आहे. सो ऍक्सेप्ट दॅट, पहिला पॉइंट ऑस्टिनला जातो. Yes. मित्रांनो, अशा प्रकारे ऑस्टिनने पहिला पॉइंट मिळवून आघाडी घेतली आहे. टेक्सास कॅपिटल तर खूप छान वाटतंय भाऊ, पण मला खरं सांगू अमेरिकेत आल्यासारखंच वाटत नाहीये. का? मला पुणे मुंबईत असल्यासारखं वाटतंय. एवढे इंडियन्स दिसत आहेत आजूबाजूला, म्हणजे आमच्या इथे बॉस्टनच्या एरियात एवढे इंडियन्स नसतात. ऍक्च्युली यू आर राईट. आपल्या टेक सीन एवढा बुमिंग आहे ऑस्टिनचा की भरपूर देशी लोक ऑस्टिन मध्ये आहेत. बाय द वे, तुला माहिती आहे का भक्ती, हा जो समोरचा रस्ता आहे हा आहे काँग्रेस अव्हेन्यू, आणि हा फार हे पण एक हा रस्ताच एक छान पॉप्युलर टुरिस्ट म्हणजे डेस्टिनेशन आहे. आणि तिथून एकदम भरपूर लांबून तू जर वळून बघितलंस तर तुला कॅपिटल बिल्डिंग पण दिसेल, कारण एवढी उंच आहे. वाव. जाऊयात आता आपल्या सेकंड लोकेशनवर. चला मग. भक्ती, आपण आलोय UT ऑस्टिन मध्ये. चला, तर UT ऑस्टिन मेडिकल साठी, इव्हन टेक साठी बऱ्यापैकी फेमस आहे. भरपूर आपली देसी पोरं येतात UT ऑस्टिन मध्ये. जसं टेक्सास कॅपिटल बिल्डिंग भव्य आहे, तसंच UT ऑस्टिनचं कॅम्पस पण भरपूर पसरलेलं आहे. बापरे, बरंच मोठं दिसते. येस. आणि हे यांचं लॉंगहॉर्न स्टेडियम, यांचा जो मास्कॉट आहे तो टेक्सास लॉंगहॉर्न आहे. तर इथलं जे कॅटल असतं त्याचं जे हॉर्न्स आहेत ते एका विशिष्ट शेप्सचे, एक्झॅक्टली, तर त्याच्यावरनं ते त्यांचा मॉस्कॉट आहे, लॉंगहॉर्न्स. तुला ते असं साईन सगळे करताना दिसतील इथे, गो लॉंगहॉर्न्स. UT ऑस्टिन फार अशी टेक साठी आणि मेडिकल साठी फेमस. हे एक असं छान त्यांनी इंजिनिअरिंग काहीतरी आर्ट पीस केलंय, सगळ्या बोटी अशा आणि तू बघशील तर हा सगळ्या बोट्स. आणि बघ तू, खाली एकच पिलर आहे म्हणजे सपोर्टला, आणि असं सगळं बाहेर आलंय. हे बघ, डिझायनर्सने किती छान प्लॅनिंग केलं. ही समोरची कॅपिटल बिल्डिंग आणि हे UTचं टावर एकदम अलाइंड आहे. एकाच रांगेत आहेत का दोन्ही? येस. ते जे आहे ना, ते मधलं तिथलं ते एक असं डायमंडच्या शेपचं ते फ्रॉस्ट टावर आहे. ते पण एक आयकॉनिक बिल्डिंग मानली जाते ऑस्टिन डाउनटाउन. वेगळंच दिसते आर्किटेक्चर. एक्झॅक्टली. सो ऑस्टिन सिटी किती मोठी आहे? ऑस्टिन ऍक्च्युली एवढी मोठी सिटी नाहीये. तुला एक जाणवलं असेल की अमेरिकेतले जे राज्यांच्या ज्या राजधानी असतात ते प्रेफर करतात की छोट्याशा टाउन्स मध्ये राजधानी असेल. मॅसेच्युसेट्सची बॉस्टन आहे. मॅसेच्युसेट्सची बॉस्टन आहे? येस, बॉस्टन कॅपिटल. ओके, मग अपवाद दिसतोय. काय मग भक्ती, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिन कसं वाटलं भाऊ? आमच्या बॉस्टन मध्ये काय माहितीये का? काय? MIT, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. बोला आता. भाऊ, त्यांच्या मनावर दगड ठेवून हा पॉइंट बॉस्टनला देतात. बॉस्टन विन. सेकंड पॉइंट मध्ये बॉस्टन, कारण MIT आणि हार्वर्डला तोडच नाही, राईट? आता जाऊयात पुढच्या स्पॉटला. चला. भक्ती, आपण आलोत माउंट बोनेलवर. इथून
ऑस्टिनचे अप्रतिम व्ह्यूज दिसतात. चल चला बघूयात. थोडं चढावं लागणार आहे पण व्ह्यूज आर वर्थ इट. किती किती पायऱ्या आहेत. माझ्या मते 200च्या आसपास आहे. थांबा भाऊ थांबा. सिंहगड चढवता का काय इकडं आता? आलंच आहे, संपलाय पूर्ण. चल हो गॉड. बघती व्ह्यू बघ कसला भारी आहे. त्या व्ह्यूचं काय लोणचं घालू. इकडे घाम येतोय मला, डिहायड्रेट झालीये मी आणि मला कधीही चक्कर येऊ शकते. तुम्हाला नेऊन हॉस्पिटलला न्यायला लागेल मला. व्ह्यू बघ व्ह्यू. ते व्ह्यूचा काय उपयोग आहे? ते वेदर किती घाणेरडं आहे पण तुमचं. ऍटलिस्ट आमचं ते बॉस्टन मध्ये 4 ऋतू चांगल्या पद्धतीने एन्जॉय तरी करता येतात. विंटर असतो, समर असतो, फॉल असतो, स्प्रिंग असतो, सगळे छान असतात. बॅकग्राऊंड एकच असते. छान छान एक्सपिरियन्स करायला मिळतं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं वेदर. गोष्ट तर खरी आहे. टेक्सासचे 2च ऋतू, आयदर गरमी असते किंवा गरमी नसते. एक्झॅक्टली. हा पॉइंट पण बॉस्टनला. बॉस्टन ओके 2-1 झालं राईट आता. लेट्स गो. कसं मग माउंट बोनेल कसं होतं बघते? माउंट बोनेल तर खूप छान होतं भाऊ. तुमच्या वेदरनी जी वाट लावली आहे त्याला तोडच नाहीये आणि त्यामुळे आता मला तहाने बरोबर खूप भूक सुद्धा लागली आहे. प्लीज खायला घाला काहीतरी. आता जाऊयात आपल्या पुढच्या स्पॉटवर. ते आहे भाऊंचं सिक्रेट ब्रह्मास्त्र. चला मग आता चलो. बघती आपण आलो आहे ऑस्टिनच्या खाऊ गल्लीत. वाव फार भारी वाटतंय ते आणि मला खूप भूक लागली आहे. आणि वास वास भारी येतोय. येस एक्झॅक्टली. चल आता चलो. तुला दाखवतो ऑस्टिनचा फूड सीन. चला चला लवकर लवकर. करी एक्सप्रेस नॉनव्हेज जर ट्राय करायचं असेल, इंडियन आहे, ओके, मेडिटेरियन पण आहे, हा. आपलं स्ट्रीट फूड पण आहे, साऊथ इंडियन पण आहे आणि डेझर्ट पण आहे. ओ वाव. फालुद्याचे 6 ऑप्शन मिळतात का तुमच्या बॉस्टन मध्ये? 2च मिळतात. मला कुठला घेऊ मी सांग ना मला. मला केसर पिस्ता. ऑस्टिनच्या फूड सीनची खासियत काय माहिती बघती? भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे तुला फूड ट्रक्स इथे दिसतील. तिथे चायनीज दिसते. यस आणि हे आपलं इंडो चायनीज आहे. वा यस. बापरे केवढे ऑप्शन्स आहे तिकडे. समोर बघ साऊथ इंडियन, बिर्याणी पण आहे यांच्याकडे. बघती कशी वाटली ऑस्टिनची खाऊ गल्ली? आणि यू तर त्या खाणं ना आधी. आता का आधीच कसं कसं सांगू? आहे स्पॉट कसा आहे ते सांग. मला वास तर खूप छान येतोय. स्पॉट पण भारी आहे पण खाणं जरा येऊ द्या. तुमचं ऑस्टिन फारच स्पॉट बघायला लावते. एव्हरीथिंग इज बिग इन ऑस्टिन. वेट इज ऑल्सो बिग इन ऑस्टिन. ते दिसतच आहे. आम्हाला जॉईन करणार आहे डिनरला आमचे ऑस्टिनचे फ्रेंड्स ओंकार आणि प्रीती. त्यांचा डेब्यू झालेला आहे युट्यूबवर. हा आता असं फूड ट्रक एरिया आहे. इथे तुला भरपूर इंडियन ऑप्शन्स दिसतील, देशी ऑप्शन, पण अशी भरपूर वेगवेगळे हब्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कुझिन तुला ऑल ओव्हर ऑस्टिन दिसेल. म्हणजे फूड ट्रक्स. फूड ट्रकचा एरियाज आहेत. म्हणजे ऑस्टिनचं फूड सीन एकदम हॅपनिंग आहे. अजून एक बारीक गोष्ट माहिती आहे का बघते काय? जसं आपल्याकडे चुलीवरचं मटण भारी असतं ना, तसं टेक्सासचं बार्बेक्यू फार फेमस आहे. येस, टेक्सासच्या बार्बेक्यूला
पूर्ण अमेरिकेतल्या बार्बेक्यू मधलं एक टॉपचं बार्बेक्यू मानलं होता. त्यावर आठवलं भाऊ, काल आम्ही चुईस नावाच्या एका मेक्सिकन रेस्टॉरंटला गेलो होतो, फार भारी होतो. येस, आय थिंक ते एक टेक्समेक्स क्युझिनचा एक प्रकार आहे, म्हणजे टेक्सास आणि मेक्सिको या दोघा देशांमधलं, म्हणजे या दोघा प्रांतांमधलं क्युझिन. ऍक्च्युली मला वाटतं की इकडे मेक्सिकन लोक जास्त आहेत म्हणून असेल, कारण की आमच्या बॉस्टन मध्ये एवढे मेक्सिकन रेस्टॉरंट्स नाही, चिपोटले वगैरे फेमस आहे आणि अशी तशी तेवढी फ्रेश टेस्ट मला जाणवली नाही. येस, आणि त्याच्यामुळे काय झालंय, इथल्या लोकांना स्पायसी खायची सवय आहे, म्हणजे इथल्या टेक्सासच्या गोऱ्या लोकांना, आणि त्याच्यामुळे त्यांना इंडियन फूड पण म्हणजे ते बऱ्यापैकी हँडल करू शकतात, कारण त्यांना स्पाइस इन जनरल आवडतं, तर त्याच्यामुळे इंडियन फूड चालतं इथे. वा. तर मी खूप वाट बघतेय, खूप भूक लागली आहे. बाय द वे, एवढं फूड ट्रक दिसतंय तिकडे. मी अमेरिकेत आतापर्यंत 7-8 स्टेट फिरले, मी कुठल्या स्टेटमध्ये एवढे फूड ट्रक्स नाही बघितले, एस्पेशली इंडियन फूड ट्रक्स नाही बघितले. मला असं पुढे मुंबईत आल्यासारखं वाटतं. आता आपण आहे ना पटकन फूड ट्रक वरची बिर्याणी हाणवायची. गाईस चला सुरू करा, ती गरम गरम आहे. मला लागली भूक. नॉट बॅड. मस्त. फालुदा आलेला आपला आहे. डेझर्ट पण आलेला आहे. हे काय होतं, रबडी फालुदा. यस, त्याच्यात रोज हा रोज फालुदा दाखव. वा, एक नंबर. भाऊन बरोबर फालुदा. हे पहिल्यांदा बघितली वा. मावा लस्सी विथ आईस. हे आहे चीज अंगुरी, चीज अंगुरी. त्याच्यासोबत पाव आलाय. मला खरंच वाटत नाही की आपण अमेरिकेत आहोत. मला पुण्यातल्या चौपाटीवर बसल्यासारखं वाटतंय. पुण्यात चौपाटी नाहीये, मुंबईमध्ये चौपाटी आहे. मुंबईची चौपाटी ठीक आहे. Whatever, मला इंडियात आल्यासारखं वाटतं. पुणेकरांचं हे सगळं जग इकडे बसलेले आहेत पुणेकर. पुणेकर नाही चिंचवडचं. तू ऑफेंड केलं अजून त्यांना. तरी मी पुण्याची जास्त जवळ आहे मुंबईपेक्षा. यो. PCM मी पण आहे. हा. तर भक्ती, कशी होती ऑस्टिनची खाऊ गल्ली? फार फार भारी. म्हणजे माझं ना असं मन पोट सगळं तृप्त झालेलं आहे एकदम. मला भारतात खाली जेवल्यासारखं वाटतंय, असं मस्त पोट मग भरून. हा पुढचा पॉइंट बॉस्टनला मिळतोय की ऑस्टिनला? मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. ओ गॉड, मला वाटतं आपलं टाय होतंय असं दिसतंय मला, कारण की हा पॉइंट तर ऑस्टिनला मिळतोय. आय एक्सेप्ट दॅट. ऑस्टिनचं फूड बेस्ट आहे गाईज. झालेलं आहे? व्हरायटी नाहीये. ऑस्टिनला 2 पॉइंट, बॉस्टनला 2 पॉइंट. भरपूर उशीर पण झालाय. ओ ऍक्च्युली मला वाटतं आपण असं डिक्लेअर करूयात की टाय झालाय आणि इथंच आपला व्हिडिओ संपवूयात. काय म्हणते तू? ठीक आहे, बघू. पटकन निघूयात, कारण तिने जर सीचा विषय काढला, समुद्राचा विषय काढला, तर आपण हारणार आहे. त्याच्यामुळे पटकन आपण काढता पाहिजे. A few moments later. शिट काहीतरी मिस करते मी. समुद्र. येस, बॉस्टनचा समुद्र. बॉस्टन मध्ये समुद्र आहे भाऊ. नाही, समुद्र आहे बॉस्टन मध्ये. समुद्र आहे. तुमच्या ऑस्टिन मध्ये समुद्र नाही. कशी वाटली ऑस्टिन सिटी? मला ऑस्टिन सिटी ऑनेस्टली सांगते खूप आवडली. का आवडली? कारण की फर्स्ट थिंग इज, मला असं वाटतच नाही की मी अमेरिकेत इन अ गुड वे, कारण की खूप इंडियन्स दिसत आहेत तिकडे. त्यामुळे मला ना असं एक होमली फिलिंग येते. मी अमेरिकन डॉमिनेटेड एरियामध्ये राहते. बॉस्टन मॅसेच्युसेट्सचं स्टेटच अमेरिकन्सने डॉमिनेटेड आहे आणि तिकडे असं एवढे खाण्याचे ऑप्शन्स वगैरे असं नाहीत. इंडियन्स कमी दिसतात, मराठी तर त्याहून कमी ऐकू येते. आणि इकडे मला असं पावलोपावली मराठी ऐकू येत होती सगळीकडेच. मला खूप असं आपल्या देशात आल्यासारखं वाटलं. त्यानंतर तुम्ही इतक्या मस्त जागा दाखवल्यात आणि फूड तर एक नंबर. म्हणजे इंडिया नंतर मी कुठे इंडियन फूड, भारी इंडियन फूड खाल्लं असेल तर ऑस्टिन. वा. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा. आज ज्या ज्या जागांना आपण भेट दिली, हा. त्या जागांमधली तुझी फेवरेट जागा कुठली? सगळ्या जागा छान होत्या, पण मला विशेषतः आवडला ते म्हणजे माउंट बॉनेल. कारण की जो सुंदर लेक व्ह्यू दिसत होता ना तिथनं, नथिंग कॅन बीट इट. आणि विलाज, हॉलिवूड सेलिब्रिटीजचे विलाज जे होते ते अप्रतिम होते.
म्हणजे एखादा जाऊन कधीही वीकेंडला जाऊन बसूनच आराम करण्यासारखी ती जागा आहे. फार मस्त दिसतं ऑस्टिन तिथनं. अस्सल मराठी भाषेत बोलायचं तर काय म्हणतात ते रमणीय स्थळ आहे. एकदम रमणीय स्थळ आहे. थँक्यू सो मच. मला आज तुम्ही ऑस्टिन फिरवल्याबद्दल खूप भारी वाटलंय मला आज. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तर मला आज तुमचं गाव दाखवलं, पण मला माझं अमेरिकेतलं गाव तुम्हाला दाखवायचंय. आणि त्यासाठी तुम्हाला बॉस्टनला यावं लागेल. मला वाटतंय की पुढचा कोलॅब भाऊंनी बॉस्टन मध्ये करावा भक्तीसोबत. ती मला तुमची हेल्प हवी आहे. जर तुम्हाला हवं असेल की अशाच प्रकारचा कोलॅब आम्ही बॉस्टन मध्ये सुद्धा करावा, तर प्लीज आपल्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये बॉस्टन असं टाईप करा. आणि जर 100 कमेंट्स आल्या ना, तर सिरियसली आम्ही या कोलॅबचा विचार करू आणि भाऊ ऑस्टिन वरनं बॉस्टनला या कोलॅबसाठी नक्की येते. तर प्लीज कमेंट बॉस्टन ऑन आवर व्हिडिओ. फक्त तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी 100 बॉस्टन कमेंट करा सुरू. तर मित्रांनो, हा होता अमेरिकन भाऊ आणि अमेरिकन लाईफ मराठी वाईबचा कोलॅबचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.